वैजापूर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत झालेल्या स्फोटाचा तपास करत असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे। प्राथमिकदृष्ट्या बँक लुटीचा प्रयत्न वाटणाऱ्या या घटनेमागे प्रत्यक्षात मात्र जुन्या आर्थिक गैरव्यवहारातील पुरावे नष्ट करण्याचा हेतू होता, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिली। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। एक आरोपी अद्यापही फरार आहे। अप्पा बने सोडून बाकी सर्वच्या सर्व आरोपी जे आहेत ते आमच्या ताब्यात आहेत। या सर्व घटनेमध्ये CR नंबर 193/25 अनुषंगाने वैजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कलम 305, 331(4), 62, 326G, 324(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आतापर्यंत जे घटनेमध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य, त्याचबरोबर 2 स्विफ्ट कार या सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।